नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? बरं, संडे स्पेशल ब्रेकफास्ट आज डोसे बनवलेले आहेत. डोसे जे सगळेच बनवतात. बरं, मी डोशासाठी इडलीचा तांदूळ घेतलेला आहे आणि उडदाची डाळ, मेथीचे दाणे, 1 चमचा मेथी घेतलेली आहे मी. कारण का त्या मेथीचं फ्लेवर ना छान येतं, वास त्याला मला, म्हणून मी मेथी थोडी जास्त टाकते, कडवट होत नाही. आणि त्यात लाल मिरच्या टाकल्या, पण लाल मिरच्या मला थोड्या जास्त टाकायच्या होत्या, पण मी कमीच टाकलेल्या आहेत. काही नाही, फक्त कलर चेंज होतो, बाकी काही नाही. टेस्ट आपली सेमच लागते. आणि सगळं 4 ते 5 तास मी भिजवून ठेवलेले आहे. 4-5 तासानंतर मी ते ग्राइंड करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी टाकलं आहे फक्त मीठ, थोडीशी साखर आणि शिजवलेला भात. पूर्ण मी मिक्स करून घेतलेला आहे. छान. आणि जास्त पातळ करायचं नाही बेटर. थोडंसं असं जाडसर राहिलं ना की ते डोसे छान होतात आणि क्रिस्पी पण होतात. आणि माझे डोसे बहुतेक ना मी जाडच बनवते, कारण का पातळ आवडत नाहीत जास्त. मलाच फक्त पातळ आवडतात, पण डोसे हे ना असे थिक बनवले की छान लागतात. आणि त्याच्यासाठी ना मी बनवले आहे बटाट्याची भाजी. पिवळी बटाट्याची नाही, लाल बटाट्याची भाजी. त्याच्यासाठी मी सगळे कांदा, टोमॅटो, मिरची, बटाटा बारीक कापून ठेवलेला आहे. आणि आजचं वातावरण एकदम गढूळ होतं बाहेरचं. पाऊस तर पडत नव्हता, फक्त असं अंधुक झालेलं होतं. त्याच्यामुळे एकदम दिवस पण एवढा काही छान वाटत नव्हता, पण गरमी पण होत नव्हती, थंड वाटत होतं. त्याच्यामुळे थोडं बरं पण वाटत होतं. बरं, आता आपण भाजी बनवून घेऊया. मस्त लाल बटाट्याची भाजी बनवली मी. छान राई भरपूर टाकलेला होता आणि लसूण 2-3 पाकळ्या टाकलेल्या होत्या, कांदा टाकलेला आणि लाल मिरच्या फोडणी दिलेली. राई भरपूर टाकून तुम्ही अशी भाजी बनवा, छान होते. नुसती राई टाकून जरी तुम्ही ती बटाट्याची भाजी बनवली ना, आणि थोडं कढीपत्त्याची फोडणी देऊन आणि लसूण, बस या 3 वस्तू टाकल्या तरी पण मला थोडी चटणी टाईप अशी बनवायची होती, म्हणून मी कांदा टोमॅटो टाकून सगळ्यांनीच खाल्ली. कधी पण मी भाजी अशी पिवळी वगैरे बनवली, चटणी तर डोशाबरोबर तर बनतच असते नॉर्मली, पण मी बोलली काय ह्या टायमाला आपण जरा भाजी बनवून बघूया. कधी पण बनवलेला चटणी वगैरे ही लोकं खात नाहीत, कारण का इथे साखरबरोबर जास्त डोसे खाल्ले जाते. कोण कोण खातं सांबार बरोबर, पण फिश करी, चिकन करी याच्याबरोबर जास्त डोसे खातात इकडे. पण मला नाही आवडत, कारण मी माझ्यासाठी चटणी बनवतेच, पण चटणी ते कोण माझ्या घरात खात नाही. आणि पिवळी भाजी बटाट्याची शिजवून अशी बटाटे तर अजिबातच कोण नाही खात. तर मी बोलली काय चल थोडंसं ह्या टाईम मला थोडी अशी भाजी बनवून बघूया, जेणेकरून सगळे खातील. पण सगळ्यांनी भाजी अशी खाल्ली, सगळ्यांना आवडली. आणि शेवटला मलाच थोडीशीच राहिली होती, ती मी संपवून टाकली. आणि भाजी पण छान झाली होती. अशी भाजी तुम्ही नक्की बनवा. मस्त लाल मसाला टाकून भरपूर. तिखट नाही आहे हा मसाला, काश्मीरी रेड चिली पावडर आहे, तिखट नाही जास्त. आणि एका साईडला चहा ठेवलेला मी बनवायला, कारण मुलींना स्कूलला जायचं होतं, त्यामुळे जरा लवकर घाईच होती मला. टिफिन ह्या वेळेस नव्हता द्यायचा होता, कारण शनिवार होता, फक्त ब्रेकफास्ट हेवी करून जायचं होतं त्या लोकांना, म्हणून माझा असं नॉर्मली ब्रेकफास्ट सॅटर्डेच्या टायमाला ना हे डोशाचाच असतो. आणि तोच पीठ मग दुसऱ्या दिवशी पण उरतो. मग सॅटर्डे आणि संडेला दोन्ही टायमाला होऊन जातो हा पीठ मला. बघा, मी पिठामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. असेच जसं ते फर्मेट झालं होतं पीठ, तसंच मी फक्त मिक्स करून डायरेक्ट टाकलेलं आहे. आणि शक्यतो मी डोसे थोडेसे थिकच बनवते, तरच मला म्हणजे खायला पण आवडतात आणि छान होतात. पातळ जर माझ्या पोरीने एखाद्या दिवसात मागितला डोसा, तर पातळ डोसा बनतो, नाही तर नाही. भरपूर बटर लावा तरच छान लागतो हा डोसा हा. असं पण सगळेजण बटर वगैरे लावतातच, पण असं जरा थिक डोसा जेव्हा बनवतो ना आपण, तेव्हा जरा बटर जास्त लावलं की छान लागतात अजून.
छानच झाली होती भाजी. खरंच तुम्ही पण भाजी अशी बनवून बघा, मस्तच लागते. ते डोशाच्या आतमध्ये भरून ते गॅस पॅनवरती असं हे करून गरज नाही, अशी नॉर्मली एक सेपरेट भाजी बनवा. पटापट असे मी 4-5 डोसे बनवले. दोघींना नाश्ता करून स्कूलला पाठवली, मग मिस्टरांना बनवून दिलं आणि लास्टला मग मी डोसे माझ्यासाठी बनवून घेतले. तुम्हाला ही माझी डोशाची रेसिपी कशी वाटली मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्की सांगा. आणि आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला की कसे झाले ते. लास्ट टायमाला पण मी नारळाचे डोसे दाखवले होते, म्हणजे कोकोनट वॉटर पाणी आणि त्याची मलाई टाकून मी डोसे बनवलेले. त्याच्यामध्ये पण तुम्ही मला कमेंट करून काही सांगितलं नाही. हे कसे झाले ते हे तरी नक्की सांगा मला, आणि कसे वाटतात ते पण सांगा. आणि पुन्हा भेटूया आपण, नवीन रेसिपी काहीतरी घेऊन येईन. आणि कशी वाटते रेसिपी, कशा वाटतात बनवते मी ते पण तुम्ही सांगत जा. मी पुन्हा ट्राय करेन की इडली कशी बनवतात ते पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन पूर्णपणे. इथे वाटीमध्ये इडली बनवली जाते मँगलोरमध्ये, आणि आपण कसं नॉर्मली असं साच्यामध्ये बनवतो, पण इकडे वाट्यांमध्ये इडली बनवतात. थिक कशी बनवतात इडली, तर मी तो प्रयत्न करेन तुम्हाला दाखवण्याचा. जसा वेळ मिळत जाईल तशा मी रेसिपी ट्राय करेन चांगला बनवायचा आणि तुम्हाला दाखवण्याचा. ठीक आहे, आतासाठी बाय. तुम्ही पण या ब्रेकफास्ट करायला. पुन्हा भेटूया. बाय.